नमस्कार मंडळी, मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. प्रतिमा सुभेदारांच्या घरी आलेली असते. तेवढ्यात सायली आणि अर्जुन घरी परत येतात. सायली आनंदाने विचारते, "अगं आई, कधी आलीस?" त्यावर प्रतिमा म्हणते, "आत्ताच आले." दोघींची प्रेमाने भेट होते. सायली पुढे विचारते, "बाबांशी काही बोलणं झालं का?" त्यावर प्रतिमा सांगते की त्यांचा फोन आला होता. तेवढ्यात कल्पना म्हणते, "अगं सायली, तिला तरी विचार, ती कशासाठी आली आहे?" त्यावर सायली हसत म्हणते, "आई, त्यात काय विचारायचं, हे तिचंच तर घर आहे." तेव्हा प्रतिमा सांगते की ती एका खास कारणासाठी आली आहे. ती देवीच्या मंदिरात जाऊन अभिषेक करून आली असून देवीचा प्रसाद आणि हळदी कुंकू द्यायला आली आहे. त्यानंतर सायली आणि कल्पना देवीचे दर्शन घेतात. अर्जुन म्हणतो, "थांबा, तुमचा एक फोटो काढतो." आणि तो त्यांचा फोटो काढतो. मात्र फोटो काढत असतानाच अर्जुनला अचानक शिंकायला सुरुवात होते. प्रतिमा लगेच म्हणते, "अरे रे, माझ्या लक्षातच राहिलं नाही की अर्जुनला या फुलांची ॲलर्जी आहे. मी नेमके हेच गजरे घेऊन आले." पण आश्चर्य म्हणजे अर्जुनसोबत सायलीलाही सतत शिंका येऊ लागतात. प्रतिमा अर्जुनला खोलीत जायला सांगते. कल्पना सायलीसाठी गरम पाणी आणते. अर्जुन लगेच अश्विनला फोन करतो. अश्विन सांगतो की सायलीला गरम पाण्याची वाफ द्या किंवा इनहेलर वापरायला सांगा. कल्पना सायलीला वाफ देते, पण तरीही तिच्या शिंका थांबत नाहीत. अर्जुनही खूप चिंतेत पडतो. तेवढ्यात कल्पना म्हणते, "तू बाहेरून आली आहेस, कदाचित धुळीमुळे त्रास होत असेल. आधी फ्रेश हो." प्रतिमा देवीसमोर केलेली प्रार्थना आठवून भावूक होते. ती म्हणते, "मी देवीला माझ्या मुलीवर कोणतंही संकट येऊ देऊ नकोस अशी प्रार्थना केली होती, मग तिलाच एवढा त्रास का होतोय?" दुसरीकडे प्रियाच्या पोटात अचानक दुखू लागते. कॉन्स्टेबल लगेच डॉक्टरांना बोलावते. प्रिया डॉक्टरांना विनंती करते, "माझ्या बाळाला काही होऊ देऊ नका." डॉक्टर तपासणी करून सांगतात की प्रियाला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवावं लागेल. पोलीस अधिकारी त्यासाठी तयारी करतात आणि एक महिला कॉन्स्टेबल तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये जाण्याची परवानगी मागते. इकडे सायलीच्या शिंका काही केल्या थांबत नाहीत. अर्जुन पुन्हा अश्विनला फोन करतो. अश्विन येण्यासाठी अजून अर्धा तास लागेल असं सांगतो. अर्जुन म्हणतो, "मला सायलीचा हा त्रास पाहवत नाही." तेव्हा अर्जुन कल्पना आणि सायलीला गजरे काढायला सांगतो. सायली गजरा काढताच तिच्या शिंका लगेच थांबतात. हे पाहून सगळेच आश्चर्यचकित होतात. कल्पना म्हणते, "अगं, ही कसली ॲलर्जी? अचानक शिंका सुरू झाल्या आणि अचानक बंदही झाल्या." सायली म्हणते, "मी इतका वेळ फुलांचा गजरा घातला होता, तो काढताच शिंका थांबल्या." तेव्हा प्रतिमा हसत म्हणते, "अर्जुनला फुलांची ॲलर्जी आहे म्हणजे तुमचं बाळ अगदी बापावर गेलं आहे. या शिंका सायलीला नाही तर तिच्या पोटातल्या बाळाला होत्या." हे ऐकताच अर्जुन आनंदाने म्हणतो, "म्हणजे बाळ 200% माझ्यावरच गेलं." तेवढ्यात चैतन्य धावत येतो आणि सांगतो की प्रिया जेलमधून बाहेर पडली आहे. हे ऐकून सगळेच हादरतात. चैतन्य सांगतो की प्रेग्नन्सी आणि आजारपणाचं कारण देत प्रियाने पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची युक्ती केली आहे. डॉक्टर पोलिसांना सांगतात की प्रियाला किमान 2 आठवडे ऑब्झर्वेशनखाली ठेवावं लागेल. त्याच दरम्यान श्वेता प्रियाला भेटायला येते. प्रिया तिला आश्रमात घडलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती विचारते. श्वेता सगळी माहिती सांगते. त्यानंतर प्रिया तिचा नवा डाव आखते. ती म्हणते, "आता फक्त प्लॅनिंग नाही, कृती करण्याची वेळ आली आहे. पहिला वार अर्जुन आणि सायलीवरच करायचा." इकडे चैतन्य घरी सगळ्यांना प्रियाच्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचं कारण सांगतो. सायलीला खात्री असते की हे सगळं प्रियाचं नाटक आहे. मात्र अर्जुन म्हणतो, ती खरंच आजारीही असू शकते. पण सायलीचा विश्वास अजिबात बसत नाही. तिला वाटतं की प्रिया पुन्हा काहीतरी मोठा डाव खेळत आहे. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये सचिन, राकेश आणि एक अनोळखी माणूस प्रियाला भेटायला येतात. प्रिया त्या माणसाला अर्जुन आणि सायलीविरुद्ध वापरण्याचा प्लॅन सांगते. आश्रमात येणाऱ्या नवीन मुलींचा गैरफायदा घेऊन अर्जुन आणि सायलीला जाळ्यात ओढण्याचा कट ती रचते. आश्रमात 2 नवीन मुली येतात. मधुभाऊ त्यांची काळजी घेतात आणि त्यांची माहिती फॉर्ममध्ये भरून घेण्यास सांगतात. सायली फोनवरून श्वेतालाही त्या मुलींची व्यवस्थित काळजी घेण्यास सांगते. पण सायलीला माहीत नसतं की श्वेता मनातून अजूनही प्रियालाच साथ देत आहे. ती मनात म्हणते, "या नवीन मुलींची सगळी माहिती मी प्रियापर्यंत पोहोचवेन." आता प्रियाचा हा नवा कट यशस्वी होणार का? श्वेताचं खरं रूप सायलीसमोर येणार का? आणि अर्जुन सायली पुन्हा एकदा प्रियाच्या जाळ्यात अडकणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.